नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण पाहणार आहोत पोळीचा व्हेज रोल. लहान मुलांच्या डब्यासाठी तसेच मोठ्यांच्या नाश्त्याला देखील झटपट होणारा पदार्थ. आता आपण पाहूया साहित्य. यामध्ये पोळ्या घेतल्या आहेत, टमॅटो केचप किंवा सॉस, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टमॅटो आणि स्वीट कॉर्न हे उकडून घेतलेले आहेत. आता एका पोळीवर टमॅटो केचप लावून घेऊन चांगल्या प्रकारे ते पसरवून घेणे. येथे टमॅटो केचप किंवा टमॅटो सॉस आपण दोन्हीपैकी काहीही वापरू शकतो. मी या ठिकाणी टमॅटो केचप वापरले आहे. आपणास हा झटपट पदार्थ करायचा आहे, म्हणूनच कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारा पदार्थ आपण येथे पाहत आहोत. आता टमॅटो, कांदा आणि स्वीट कॉर्न हे आपण तिन्ही एकच ठिकाणी पोळीवर टाकणार आहोत. झटपट करण्यासाठी आपण त्यांना काही परतून घेतलेले नाही. आता यावर थोडेसे टमॅटो केचप टाकले आहे. आपण आपल्या आवडीनुसार याच्यावर मिक्स हर्ब, जिरे मिरे पूड, तसेच चिली फ्लेक्स, पनीरचे तुकडे, किसलेले पनीर, बटर, चीज हे देखील घालू शकतो. पण मी इथे हेल्दी द्यायची आहे आणि झटपट करायचे आहे, म्हणून फक्त कांदा, टमॅटो आणि स्वीट कॉर्न घेतले आहे. आता मी हे तिन्ही पदार्थ छान व्यवस्थित मिक्स करून घेतले. त्यानंतर त्याच नाईफने पोळीवर व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेले आहे. पहा मैत्रिणींनो, आता हे माझे व्यवस्थित स्प्रेड करून झाले आहे. आता या पोळीचा रोल करून घेऊया. पोळीचा रोल करताना एकदम आल्लाद करायचा आहे, जेणेकरून आपण ते पसरवलेले मिश्रण एकत्र होऊ नये. अशा प्रकारे हळूवारपणे मी हा रोल करून घेतला आहे. एकीकडे आपण तवा तापायला ठेवला. अगदी छोट्या छोट्या मुली किंवा मुलं देखील त्यांच्या हाताने हा रोल तयार करू शकतो. आता तवा तापल्यानंतर यावर हा रोल टाकायचा आहे. त्यावर थोडेसे तूप घालून तो छान असा परतून घ्यायचा आहे. या ठिकाणी हा रोल एकाच साईडने आपण भाजला आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपला व्हेज रोल तयार झाला आहे. आवडल्या असाच माझा चॅनल पाहत चला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.